नाही सरकारनं देऊन द्यायचं ना तर हे आधीच करायला पाहिजे होतं. इतके दिवस विनाकारण छळ काय करायचा समाजाचा. गोरगरिबांच्या ॲडमिशनचा प्रश्न राहतो, गोरगरिबांच्या नोकऱ्याचा प्रश्न राहतो. गोरगरिबाच्या जीवनाशी भावनेशी सरकारनं खरंच खेळायला नाही पाहिजे. फडणवीस साहेबांनी मोठ्या मनानं जी आर काढला ना, त्याला शिंदे साहेबाचा पण सपोर्ट आहे. तर मग तुम्ही का अडवणूक का करायची? जर मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे आणि त्या हैदराबाद गॅझेटियरचा जी आर जर तुम्ही काढला आहे, तर अडवणूक कशामुळं गोरगरिबांची करायची? इतक्या दिवस कशामुळं लावायची मग त्याला? मला वाटलं चला निवडणुकीचा काळ आहे, झाला असेल त्यांच्याकडून. निवडणुकी मागं पुढं होत असतं, 70-80 वर्ष नव्हतंच आपल्याला. तर आणखीन 1 वर्षभर नाही मिळालं तर काय हरकत नाही, दमादमाने आपण घेऊ. मग तुम्ही कार्यपद्धती आता 6 महिन्याला नियुक्त करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं माहिती आहे का? मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे जे अध्यक्ष विखे पाटील साहेब यांच्यावरती मराठा समाजानं कधी न टाकलेला विश्वास आता प्रचंड टाकला आहे. हा मराठा समाज एक तर राजकीय नेत्यांवरती कधीच विश्वास टाकत नाही. मग आम्ही सगळ्या समाजानं विखे पाटील साहेबांवरती विश्वास टाकला की त्यांनी जे आर काढला, मराठवाड्यातला मराठा 100% आरक्षणात जाणार. तर मग हा जे विश्वास टाकला ना, तर हा विश्वासाचे गैरविश्वास विखे पाटील साहेबांनी होऊ देऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्याला नाईलाज आहे. मग मला सरकार गरजेचं नाही, मला मंत्री गरजेचं नाहीत, मला माझा समाज गरजेचा आहे. मी ऐकायचं तोवर ऐकत आणि तुम्ही जर हमेशाच असं करत राहिले, जाऊन बुजून प्रमाणपत्र देत नाहीत. आता उदाहरणार्थ सांगायचं जर ठरलं तर ज्या शिंदे साहेबांनी समित्या शोधलेल्या ज्येष्ठ शिंदे साहेबाच्या समितीनं, त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाही. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांच्या व्हॅलिडिटी दिल्या जात नाही. का बरं? नोंदी सापडलेला असून दिल्या जात नाही? अधिकारी मोठे झालेत का सरकारपेक्षा? जाणून बुजून का अडवणूक केली जाते? गरिबांचे किती हाल आहेत, नोकरीसाठी रोखून धरलं जातं. आणि आता 7 गॅझेटियरचा मराठवाड्याचा हैदराबाद गॅझेटियरचा जी आर निघाला, त्या जी आरनुसार अर्ज केले. स्थानिक चौकशी अहवाल आहे तुमचा, त्या अहवालानुसार लोकांनी कुणबी प्रमाणपत्राला अर्ज केले. मग जर जी आरनुसार अर्ज केलेत, स्थानिक चौकशी अहवालानुसार जर अर्ज केलेत, तर प्रमाणपत्र लगेच द्यायला काय हरकत आहे? अधिकारी का त्याच्या मनाने देतोय का? जी आरनुसार देतोय, स्थानिक चौकशी अहवालानुसार देतोय. हे जाणून बुजून कुठेतरी मराठा समाजाची पिळवणूक करण्याचं काम सुरू आहे. मराठ्यांच्या भविष्याशी, गोरगरिबांच्या लेकराच्या अस्तित्वाशी खेळण्याचं काम सरकार करायला लागले. या पुढच्या काळात तरी त्यांनी करू नये. नसता मला नाविलाजानं जून महिन्यात उपोषणाला बसावं लागणार आहे. कारण जून महिन्यात ॲडमिशन असतात पोरांची. सरकार विनाकारण जर वाटोळ करणार असलं तर मी ऐकणार नाही. आणि तिथून पुढे सांगतो, एकाही मंत्र्याचं ऐकूनसुद्धा घेणार नाही. हे विखे पाटील साहेबांनी लक्षात घ्यावं. समाजाने तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे, त्या विश्वासाला सार्थपणानं खरं भरण्याचं काम विखे पाटील साहेबांनी केलं पाहिजे.